રાયગઢમાં આંતરરાષ્ટ્રીય નકલી કોલ સેન્ટરનો અલીબાગ પોલીસે પર્દાફાશ કર્યો છે। પોલીસ તપાસમાં બહાર આવ્યું છે કે આ આરોપીઓ ગિફ્ટ કાર્ડ દ્વારા પેમેન્ટ લઈને અમેરિકન નાગરિકોને છેતરતા હતા। પોલીસે આ રિસોર્ટમાંથી 85,45,200 રૂપિયાની સંપત્તિ જપ્ત કરી છે। આરોપીઓ અમેરિકન નાગરિકોને ઉત્તેજક દવાઓની લાલચ આપીને ઓનલાઈન છેતરતા હતા। અલીબાગ પોલીસે પરહુરપાડા ગામમાં નેચરસ એજ અલીબાગ રિસોર્ટ ઉપર દરોડો પાડ્યો છે, જ્યાંથી પોલીસે 7 લાકડાના કાઉન્ટર, લેપટોપ, હેડફોન, કીબોર્ડ, માઉસ, ઇન્વર્ટર, ખુરશીઓ, 5 4 વ્હીલર, 1 મોટરસાયકલ, વાઈફાઈ મોડેમ અને 55 મોબાઈલ ફોન મળ્યા હતા। આરોપીઓએ ગેરકાયદેસર કોલ સેન્ટર ચલાવીને અને ઇન્ટરનેટ દ્વારા એગ્રા, સિયાલિસ અને લેવિટ્રો જેવી ઉત્તેજક દવાઓ વેચવાનું ખોટું વચન આપીને અમેરિકન નાગરિકો પાસેથી પૈસા પડાવ્યા હતા। આ મામલે અલીબાગ પોલીસ स्टेशનમાં केस नोंदवવામાં આવ્યો છે અને तपास ચાલી રહી છે। अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाहुरपाडा गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण या ठिकाणी जे बसलेलो आहे एक नेचर इज अलिबाग रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट आहे। त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल म्हणजे 22 तारखेला पोलीस निरीक्षक साळे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी रेड केली। त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी त्यांना एक लाईव्ह कॉल सेंटर चालू असल्याचं मिळालं की ज्यामध्ये अनेक तरुण जे आहेत ते संगणकावरती बसलेले आहेत, त्यांच्या कानाला हेडफोन लागलेला आहे आणि ते कॉल सेंटरमध्ये जशा पद्धतीनं कॉल्स करतात आणि ते तशा पद्धतीनं लाईव्ह कॉल चालू होते। यामध्ये जेव्हा या लोकांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की हे कॉल सेंटर यासाठी बनलेलं आहे की हे लोक अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाऊट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून याच्यावरती ऑनलाईन त्यांचे लिंक किंवा हे उपलब्ध असतात आणि तिकडून यांनी तिकडे कॉल करतात आणि त्या लोकांना सांगतात की तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन हे मेडिसिन आणि हे अवेलेबल आहे आणि त्यांच्यावरती मग त्यांनी हे सांगतात की ते इतकी किंमत आहे आणि ते जे पैसे जे आहेत तर तिकडे ॲपलचे किंवा ॲमेझॉन असे वेगवेगळ्या कंपन्यांचे गिफ्ट कार्ड्स असतात। म्हणजे ते थोडक्यात तुम्ही असं म्हणा की नंतर ते पैसे रिडीम करता येतात। मग ते जे गिफ्ट कार्ड्स असतात आणि त्याचे कोड असतात, मग ते त्या पैशाच्याप्रमाणे ते गिफ्ट कार्ड ह्यांना शेअर करतात आणि याप्रमाणे मग ते काय की अकाउंटमध्ये जे त्यांचे ठरलेल्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्ग होतात। मग ते पैसे अगदी काही $100 असतील, $200 असतील, म्हणजे जसं वॉटेवर त्यांनी जेवढं ऑर्डर केलेलं असेल त्याप्रमाणे मग ते पैसे ते ऑर्डर केल्यानंतर मग ह्यांनी काय की हा परत त्या कस्टमरला त्याला रिप्लायच देत नाही। मी त्याला तो काय की त्यांनी वस्तू ऑर्डर केली पण त्याला ती मिळतच नाही। आता यांनी काय की याला पैसे तर आता हे मिळालेले आहेत, हे डॉलरच्या रूपाने आहे आणि आता हे आहे तर यांची मध्ये एक अजून एक हे आहे, एक एजन्सी आहे की जी त्यांना ते पैसे जे आहेत ते डॉलर हवालाच्या माध्यमातून त्यांना इकडे हा जो चालवणार आहे याला ते प्राप्त होत असतात आणि ते त्याला तो घेत असतो। तर साधारणतः आपल्याला यामध्ये टोटल 31 संगणक मिळाले, 31 हेडफोन, 31 कीबोर्ड्स, 15 माऊस, इन्व्हर्टर, त्यानंतर पूर्ण जे त्यांचं सेटअप आहे, जे फर्निचर आहे ते आहे, 5 4 चाकी गाड्या आहेत, 1 मोटरसायकल आहे, वायफाय युनिट, 55 मोबाईल आणि एकूण 33 लोक आपल्याला त्यामध्ये मिळून आले। 32 + 1 ना, 32 पुरुष आणि 1 महिला असे 33 लोक लाईव्ह हे सेंटर चालवत होते। प्रथमदर्शनी आपल्याला आता तुम्हाला सांगितलं याप्रमाणे ते काम करत होते आणि तर यामध्ये हे जे आहेत हे मॅक्सिमम जे आहेत हे कॉल रिसिव्हर आणि म्हणजे काय की पुढे जे
म्हणजे ॲक्च्युअल जे हे आहेत बोलणारे, याच्यामध्ये 1-2 जण मॅनेजर आहेत. म्हणजे आणि ॲक्च्युअल जो चालवणारा आहे तर तो आता अजून आम्हाला मिळून आलेला नाही. त्याचं नाव आम्ही FIRमध्ये घेतलेलं आहे. जो ज्यानं ॲक्च्युअल हे रिसॉर्ट भाड्यानं घेतलं, ज्यानं हे सगळं तो जो हे केलेला आहे, तर आपल्याला हे सगळं इथं जो हँडल करणारा जो मॅनेजर